कबूल करतोयस चांगली गोष्ट आहे, पण सगळ्यांना का सांगायचंय? संजूला तर अजिबात सांगू नकोस रंजा, नको सांगूस तिला. अरे मला मान्य आहे हे ओझ सांगून मोकळं होणं गरजेचं असतं, पण कधी कधी ते ओझ वागवत पचवत जगणं पुढे न्यावंच लागतं बघ. पण मग सत्य लपू? सत्य ही फार नाजूक गोष्ट असते रे, पण अशा सत्यामुळे बाकीच्यांचं जगणं विषारी होतं. अशा वेळी शंकरासारखं तो विषारी प्याला प्यायचा आणि निळकंठ व्हायचं बघ. मग मी नाहीये निळकंठ, मी नाहीये देव. अरे पण देवासारखं चांगलं वागता तर येईल ना. हे बघ रंजा, तुझ्या चूक बरोबरच्या तराजूत ना हे मापू नकोस. जगात चूक बरोबर काही नसतंच रे, त्या माणसांच्या ओढवलेल्या खराब परिस्थितीवर ते अवलंबून असतं, सापेक्ष असतं बघ. तू मला सांग, तुझं संजूला सांगितलंच नाहीस तर काय होईल? कसं कळणार आहे तिला? कोणीच सांगणार नाही रे. मला खात्री आहे की बिबा सांगणार नाही. आता मला कळतंय ती पोरगी अशी लगेच चेन्नईला कशी निघून गेली. तुम्ही दोघंही चुकलात, तुम्हा दोघांनाही मान्य. तुम्ही दोघंही समजून उमजून वेगळे झालात. तू विभाला म्हणालास ना ते अगदी बरोबर आहे. वेळ आणि अंतर हे दोनच मार्ग आहेत बघ यासाठी. मग संजूला हे सगळं सांगून काय उपयोग आहे? का तिच्या आयुष्याचा चुराडा करतोयस पुन्हा? अगं पण वगैरे काही नाही. तुझी काय तिला शिक्षा दिलीयस ती काय कमी आहे? आधीच तिच्या डॅडींची शिक्षा आतापर्यंत भोगते ती पोरगी. तुझ्या खऱ्याची शिक्षा त्या पोरीने का भोगायची? मग मी खोटं बोलू का? मला सांगितलंस, मग कुठे सत्य लपलंय आता? हा, अरे देव ऐकतायत, ही हवा ऐकतीये, या भिंती ऐकतायत, आणखीन कुणीतरी ऐकत असेलच की. मला नाही पटत आहे. तुझं संजूवर खरं प्रेम असेल ना तर तुला पटवून घ्यावं लागेल. मी आजपर्यंत खरं बोललो आणि जे खोटं बोलले ना त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात ढकललं असे मनात विचार येत असतील तुझ्या. मला सांग, संजूला आता खरं सांगून काय मिळवणार आहे रे तू? त्या मुलीनी ना खूप सोसलंय. अरे रंजा, एका बाईच्या आयुष्यात येणारा एक मोठा गाव तिने सोसलाय. काय सोसलाय नको विचारू, मला नाही सांगता येणार मला. पण तिने खूप सोसलाय, खूप त्रास सहन केलाय एकाच आशेवर की तुझं खरं प्रेम तिला परत मिळावं. या आशेवर जगते रे ती पोरगी. तू चूक केलीस हे तुला मान्य आहे ना. तुला जर प्रायश्चित घ्यायचं असेल ना तर तिच्यावर भरभरून प्रेम कर. वचन दे मला, दे वचन. तुझ्या प्रेमासाठी जगतीये ती पोरगी, तिला दुसऱ्या कशाचीच गरज नाहीये. आणि तिची साथ मिळाली ना तर तुझ्याही जगण्याला अर्थ आहे रंजा. तुम्ही एकमेकांसाठी बनलेले आहात रे. एकमेकांबरोबर राहा, एकमेकांपासून वेगळे होऊ नका. तुझं तिला सांगितलंस तर मरून जाईल रे लेकरू. असं जर खरंच झालं तर माझं जगच संपल ना. तिची साथ सोडू नको रे. सतत एकमेकांबरोबर राहा रे. खानदानी माणसाच्या मागे देव असतोच. कुणापासून लपवाल? जगापासून लपवाल, स्वतःच्या साख्या बायकोपासून लपवाल, पंजाबराव सरकार पासून. नामदार पंजाबराव सरकार सब जानते. कुठं गेले?
तिकडनं कुठनं आले तुम्ही? हे घ्या, चहा आणलाय तुमच्यासाठी. मग काय उपकार केले का आमच्यावर? नॉनसेन्स. चहा घ्या म्हणे. तुम्हीच टाकायला लावलात ना चहा मला. अगं याच्या आधी पण मी खूप काही म्हणलेलं आहे, पण तू सगळंच केलं काय? डॅडी, कधी निघताय तुम्ही पानबुंद्याला? संजय, मनात आणलं ना तर काय आमचं राहू शकतो आम्ही इथं. पण तरी बी आम्ही खानदानी माणूस, आमच्या मनाला येईल तसंच आम्ही कुठं बी जातो आणि कुठं बी येतो. कळलं का? चल आता जातोय. आणि काय ग मगाशी आल्याला काय म्हटले मला तू? पैसे पाहिजेत का म्हणून? परत जर असं बोलले ना तर असं फेकून हाणेन ना. अर नाही 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 नाही, मोबाईल फेकून नाही मारायचा. हा अरे पण महत्वाचं आहे. थांब तुला गंमतच दाखवतो. हे बघ काय सेल्फी आहे. हा अगे येडे, सेल्फी नाही, इमेज आहे इमेज. या पंजाबराव सरकारची इमेज. हा हे काय? मोबाईल. या ढाले पाटल्यांच्या घरात राहून राहून बौद्धिक गरिबी आली तुला. अगं येडे, हा नुसता मोबाईल नाहीये, हा पंजाबरावचा कोहिनूर हिरा आहे. एटीएम मशीन आहे, जादूची चावी आहे. अगं आतला आवाज आहे. आहा. डॅडी, झालंय का तुमचं? कधी निघताय तुम्ही पानबुंद्याला? आत्ताच जातोय, पण आम्ही परत येऊ, खाऊ पिऊ, तुझ्या त्या सत्यवादी हरिश्चंद्राची खबरबात घेऊ. अगे आता नुसतं प्रेमच प्रेम वाहणार. हा झालं गेलं पंचक गेलं मिळणार. आणि या पंजाबरावचा आवाज आता वाढणार. डॅडी, काय झाले? असं एवढे भंजाळल्यासारखे का वागताय? ए शट अप. नॉनसेन्स. अरे आता मध्यंतरी जे काही झालं त्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की ढाले पाटलांचे आणि आमचे संबंध बिघडले का काय. आता त्यांना दाखवतो काय. डॅडी, तुम्ही यांना भेटलात का? नेक्स्ट टाइम मला फेस टू फेस भेटू. हा चलो. मामासाहेब, तुम्ही कधी आला होता? अहो आमचा सोडा हो. तुम्ही कधी आला परत पुण्यावरनं? आणि का पुन्हा मानवलं नाही का काय? तुम्ही काय बी न सांगता आम्हाला बरोबर सगळ्या गोष्टी कळतात. तुम्ही किती बी काय बी लपवायचा प्रयत्न केला ना तरी गोष्टी बरोबर आम्हाला समजतात बरं का. हा आणि कसे म्हणजे पुण्यासारख्या एवढ्या मोठ्या शहरात प्रलोभन फार हो. आणि अशा टायमाला कंट्रोल ठेवणं फार अवघड जात नाही का. नाही, मला कळलं नाही. अहो खानदानी माणसाचे बोलेत, विषय एकदम खोले. हा कळल कळल तुम्हाला, टाइमवर बरोबर कळेल. हा बर चला, आता आमचा टाइम झाला निघायचा. एक मिनिट संजय, जरा इकडे ये ये ये. अरे गंमत दाखवतो. एवढ्या मागातल्या आणि महत्वाच्या फोन मध्ये आपली सेल्फी नको होय. बघ बघ बघ. हा हसा घे हसा. हा हा हा. थँक्यू फॉर द सेल्फी. हा चला येतो. रणजितराव आता काळजी घ्या. बाय बाय. अहो सॉरी, म्हणजे डॅडी इकडं कशाला आलते मला खरंच नाही माहिती. तू का सॉरी म्हणतेस? नाही म्हणजे त्यांनी असं आपल्या घरी नाही यायला पाहिजे. मला लय भीती वाटते ते इकडे आले की. ते जाऊ दे, मला तुला एक सांगायचं आहे. जी. थँक्यू. आणि मला पळकुट्या नाही म्हणायचं.